आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतरवलीमध्ये घेतली भेट। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिवंगत नेते वसंतराव चव्हाणांच्या घरी भेट देणार। नांदेडमधील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर। शासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन आहे, अनिल देशमुखांचा आरोप। तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल। पालघरमध्ये विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन सखे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश। नितेश राणेंच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा। मुंबई महापालिकेविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांचं आंदोलन। रोड प्रकल्पामध्ये पालिकेनं तोडलेले 10 आसनी शौचालय बांधून देण्यासाठी तीव्र आंदोलन। महत्त्वाची बातमी।